आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज। विजय सोनवणे यांचा समता परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार, सदाबहार फाउंडेशनच्या वतीने कार्यकर्ता गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राज्याचे संघटक सचिव व दैनिक रिपब्लिकन गार्ड या वृत्तपत्राचे संपादक विजयराव शंकरराव सोनवणे यांचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार केला। शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात सदाबहार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजिनियर चंद्रप्रकाश देगुलकर यांनी मंचावर जाऊन विजयदादा शंकरराव सोनवणे व सोनिशा माननीय श्री विजय तुळसाबाई शंकरराव सोनवणे नांदेड अन्याय अत्याचार शोषण या विरुद्धची आंबेडकरी चळवळीतील रस्त्यावरची लढाई ते पत्रकाराच्या लेखणीद्वारे कागदावरची लढाई असा आपला जीवन प्रवास आहे। प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून दिला। अन्याय अत्याचाराविरोधात त्यांनी कायम संघर्ष केला। 1990 मध्ये त्यांनी रिपब्लिकन गार्ड या दैनिकाच्या माध्यमातून पत्रकार परिषद क्षेत्रात पहिले पाऊल ठेवून स्वतःचे दैनिक सुरू करून या माध्यमातून त्यांनी शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून दिला। त्यांच्या त्याग व समर्पित कार्याची दखल घेऊन सदाबहार फाउंडेशनच्या वतीने त्यांना कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। एका त्यागी व समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले याचा आनंद झालेले अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते तथा दैनिक रिपब्लिकन गार्डचे पहिले कार्यकारी संपादक इंजिनियर चंद्रप्रकाश देगुलकर यांनी आपल्या समता परिषद समर्थक कार्यकर्त्यासह विजय सोनवणे आणि सोनिशा सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या भावी कार्यास मनोभावी शुभेच्छा दिल्या। मुळात दलित पॅंथर हा आपल्यासारख्या अनेकांच्या बंडखोर वृत्तीचा सामूहिक आविष्कार असल्या कारणामुळे आपण या चळवळीत ओढला गेलात। दलित पॅंथरचे नेते राजा ढाले, नामदेव ढसाळ, जबी पवार, रामदास आठवले, SM प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आपण नामांतर लढ्यासोबतच गायरान जमीन, मंडल आयोग, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न व शिष्यवृत्ती वाढ, दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये आपला सक्रिय व आक्रमक असा सहभाग राहिलेला आहे। शालांत परीक्षेपूर्वीच आपण शिक्षण सोडून दिले, परंतु समाज जीवनाच्या विद्यापीठातून आपण बाबासाहेबांच्या शिका या मार्गावर चालत राहिलात। दलित पॅंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अशा माध्यमातून आपण संघटित अशा संघर्षाचे धडे गिरवत राहिलात। याच संघर्षाला दैनिक रिपब्लिकन गार्ड या वृत्तपत्राच्या सहाय्याने आपण लेखणीची धार दिली। कामगार, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी, शोषित वंचित समाज घटकांच्या स्वातंत्र्याचा परिघ विस्तारावा व शोषण विरहित समताधिष्ठित समाज रचनेच्या स्थापनेसाठी आपण अविरत कार्यरत राहिलात। आपल्या कार्याची दखल घेऊन आपणास अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून सामाजिक चळवळी पुढे नेणाऱ्या अनेक संस्था संघटनांसोबतच महाराष्ट्र शासनानेही प्रतिष्ठेचा दलित मित्र पुरस्कार आपणास देऊन सन्मानित केले आहे। आपली सामाजिक जीवनाची धडपड व कार्य समाजवादी नेते सदाशिवरावजी पाटील यांच्या जीवन ध्येयाच्या अनुरूप असेच राहिलेले आहे। सदाशिवराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकशाही, सामाजिक न्याय, समता आणि संघटनात्मक प्रबोधन या मूल्यांना समर्पित केले होते। आपणही याच मूल्यांना आपल्या कार्याचा आधारस्तंभ मानले आहे। त्यामुळे सदाशिवराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या सदाबहार फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात येणारा कार्यकर्ता गौरव पुरस्कार आपणास आज दिनांक 6 मार्च 2026 रोजी समारंभपूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे।
आपणास निरोगी निरामय आनंददायी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा व आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विनीत, संयोजन समिती, सदाबहार फाउंडेशन, नांदेड, दिनांक 6 मार्च 2026. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.